काँग्रेसला रामराम करणारे संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 22 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं संग्राम थोपटे यांनी जाहीर केलंय। भोरमध्ये संग्राम थोपटे यांनी मेळाव्यामधून कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। यावेळी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती असं थोपटेंनी सांगितलंय। काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली असं देखील थोपटे यांनी म्हटलेलं आहे। संग्राम थोपटे यांनी शनिवारी काँग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलाय। दरम्यान संग्राम थोपटे यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। अखेर काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची जी भूमिका आहे ती आता जाहीर केलेली आहे। आपल्या सोबत संग्राम थोपटे आहेत। दादा, भूमिका आता तुम्ही स्पष्ट केलेली आहे। गेल्या 2 दिवस झालं भूमिका तुमची स्पष्ट होत नव्हती, नेमके या निर्णयापर्यंत येण्याचं कारण काय? माझी भूमिका स्पष्ट होत नव्हती त्याचं कारण जनतेशी किंवा आमच्या तालुक्यातील जनतेशी संवाद केल्याशिवाय मी कुठलाच निर्णय घेऊ शकत नव्हतो। मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा 2 दिवसापूर्वी दिलेला आहे। 2 दिवसामध्ये मुळशी आणि राजगड म्हणजे वेल्हा या 2 तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि आज भोर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि साधारणतः सर्वच पदाधिकाऱ्यांचं मत आहे की तुम्ही आता पक्ष बदलाचा निर्णय घेतला पाहिजे आणि त्याबद्दलची आमची चर्चा झाली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। गेल्या 15 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मी पक्षाची काम करतोय त्या पद्धतीचं पक्षश्रेष्ठींकडून ज्या पद्धतीचं पाठबळ मला मिळणं अपेक्षित होतं ते थोडंसं मिळताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि ह्या गोष्टी मी बऱ्याच वेळेला पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु वारंवार त्याच गोष्टी घडत आहेत। 3 पंचवार्षिकमध्ये मी ज्या वेळेला माझे प्रश्न असतील किंवा पक्षीय संघटनेमधलं स्थान असेल किंवा राज्य मंत्रिमंडळातला विषय असेल किंवा अगदी विरोधी पक्षनेतेचा विषय असेल किंवा विधानसभा अध्यक्षपदाचा विषय असेल, अशा अनेक विषयाच्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठींपर्यंत माझी भूमिका मांडली, महाराष्ट्र लेवलवर मांडली, पक्षश्रेष्ठींपर्यंत मांडली, परंतु काही त्याच्यामध्ये फ्रुटफुल रिझल्ट जो आपण म्हणतो किंवा ज्या पद्धतीचं सकारात्मक भूमिका माझ्या बाबतीत घ्यायला पाहिजे ती काही घेताना ते दिसले नाहीत आणि कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचं कारण आहेच। दुसरी गोष्ट म्हणजे मतदारसंघातले जे काही पुढं भविष्यकाळातले असणारे जे काही प्रश्न आहेत हे सुद्धा सोडवण्याची एक जबाबदारी माझी सुद्धा आहे। 22 तारखेला सकाळच्या प्रहारामध्ये भोर, मुळशी आणि वेल्हा राजगड तालुक्यातील आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत। शेवटचा प्रश्न दादा, तुम्हाला भाजपमध्ये काही आश्वासन दिलं आहे का वरिष्ठांनी? काय नाही, असं कुठलं आश्वासन मला भारतीय जनता पार्टीमधून मिळालेलं नाही आहे। मी काही आश्वासन किंवा काही मिळण्यासाठी तिकडं चाललेलं नाही। माझ्या वैयक्तिक कामासाठी माझं काही तिथं मागणी नाही आहे। ठीक आहे, आता पक्षश्रेष्ठी पुढचा काय निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे, परंतु तालुक्यातल्या जे काही गोष्टी आहेत रखडलेल्या विकास कामं असतील किंवा बाकीची काही कामं असतील त्याकरता मूर्तरूप मिळावं असा प्रयत्न माझा असणार आहे। अंदाजे तुमच्यासोबत किती कार्यकर्ते असतील प्रवेश करणार? माझ्याबरोबर सर्वच संस्थांचे आमचे पदाधिकारी, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, तसेच राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, त्याचप्रमाणे दत्त दिगंबर वाहतूक संस्था पुण्याची, त्याचप्रमाणे फ्रंटलचे अध्यक्ष, तिन्ही तालुक्यांचे महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सेवादल असेल, सर्वच विद्यार्थी काँग्रेस, महिला काँग्रेस, भोर शहरातील सर्वचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, भोर शहरातील सर्व पदाधिकारी आणि माझ्यावर व्यक्तिगत प्रेम करणारे जी काही मंडळी आहेत ती या ठिकाणी प्रवेशाला येणार आहे। कॅमेरामॅन नितीन सांबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।